मेन मुद्द्याच्या ह्या आजच्या तासिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत आपल्या अध्यापनाच्या पद्धती. मग अध्यापनाच्या किंवा अध्ययनाच्या पद्धती पाहत असताना सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी असतात ते आता आपल्याला बघायचं आहे. अध्यापन पद्धती कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी एकच मिनिट. ओके, आवाज येत आहे ना माझा? हो सर, येतोय. ओके. आता मला सांगा, ह्या अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता ह्या करत असताना पहिलं आपण पाहूयात नेमकं अध्यापन म्हणजे काय, अध्यापन म्हणायचं कशाला, काय सांगू शकाल का? अध्यापन कशाला म्हणायचं सर? याला आपण अध्यापन म्हणतो, आपण कशाला म्हणायचं? अध्यापन म्हणजे काय? शिकवणे सर. व्हेरी नाईस, व्हेरी. आपण बीएड मध्ये शिकलेलो आहोत, आहे की नाही? बीएड मध्ये शिकलेलो आहोत, डीएड मध्ये शिकलेलो आहोत, अध्यापनाची व्याख्या माहित आहे. मग अध्यापन म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही म्हणत आहात अध्यापन म्हणजे शिकवणे, बरोबर आहे. अध्यापन म्हणजे शिकवणं, बरोबर आहे. पण हे नुसतं शिकवणं आहे का? अध्यापन म्हणजे नेमकं शिकवणं आहे का? मग शिकवणं तर काय शिकवणं, कशा पद्धतीनं शिकवणं? सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये आपण अध्यापन इज इक्वल टू शिकवणं म्हणतो. टीचिंग इज इक्वल टू टीच करणं म्हणजे शिकवणं. कुणाला? तर विद्यार्थ्याला शिकवायचं. मग काय शिकवायचं आहे? की विद्यार्थीला आपण ज्यावेळेस शिकवत असतो त्यांना फक्त शिकवत नाही, त्यांना आपण प्रेरित करत असतो, त्यांना उत्साहित करत असतो, त्यांना आपण मार्ग दाखवत असतो, वेगवेगळे ज्ञान, माहिती सगळ्या गोष्टी देत असतो, विविध कौशल्य देत असतो. मूल्य आणि वृत्ती यांचा विकास करण्यासाठी नियोजित कृती करणं होय. बघा, अध्यापन म्हणजे शिक्षकानं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रेरित करणे, मार्गदर्शन करणे, ज्ञान देणे, कौशल्य, मूल्य आणि वृत्ती विकसित करण्यासाठी नियोजित केलेली कृती होय. अध्यापनामध्ये शिक्षक, विद्यार्थी, उद्दिष्टे, अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन यांचा समावेश असतो. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे अध्यापन म्हणजे आहे. आता अध्यापन म्हणजे काय आहे लक्षात घ्या. आपल्या समोर निश्चित असं उद्दिष्ट असतं. ते उद्दिष्टाला ग्राह्य धरून आपण त्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिकवत असतो. उगाच उठून काय पण शिकवतो का? मग शिकवणं त्याला म्हणत नाही का? नाही. तर एक निश्चित असा अभ्यासक्रम असतो, त्याची उद्दिष्ट ठरलेली असतात. मला सांगा, की मला असं म्हणायचंय, की मला आदर्श नागरिक व्हायचंय. मग आदर्श नागरिक होण्यासाठी काय द्यावं लागेल? हे माझं उद्दिष्ट असेल, तर त्याच्यानुसार मला सिलेबस फ्रेमवर्क करता आला पाहिजे की नाही? जो ट्रायंग्युलर आहे मूल्यमापनाचा, तो ह्याच सांगतो. अध्यापनाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन. या ट्रायंगल मधूनच आपल्याला जावं लागतं, तेव्हा कुठलं आपलं अध्यापन पूर्ण होत असतं. अध्यापनाच्या ज्या काही गोष्टी आहेत, हे अध्यापन म्हणजे शिकवणार. आता शिकवण्याला कधी पण नेहमी उद्दिष्ट असतात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण अभ्यासक्रम फ्रेम करतो आणि त्याच्यानुसार आपण अध्यापन पद्धती वापरतो. अध्यापन पद्धती किंवा त्यांना शिकवलेलं समजलं का नाही पाहण्यासाठी आपण मूल्यमापन करतो, बरोबर आहे का नाही? मध्ये मध्ये प्रश्न विचारणं असेल किंवा पाठाच्या शेवटी प्रश्न विचारणं असेल किंवा आपण पेपर घेऊन त्याला कितपत समजले पाहणं असेल, हे मूल्यमापनाचे प्रकार असतात. मूल्यमापनाच्या प्रकारामध्ये आपण त्याचं मूल्यमापन लेखी किंवा तोंडी करू शकतो, बरोबर आहे का? त्याचं मूल्यमापन आपण लेखी आणि तोंडी सुद्धा करू शकतो. शकतो की नाही? केले का कुठं? मग ही जी अध्यापन पद्धती आहे, या अध्यापन पद्धतीचं स्वरूप काय बदललंय का हो? असंच होतं का पहिल्यापासून आपली अध्यापन पद्धती? आपली अध्यापन पद्धती सुरुवातीपासून अशीच आहे का? हो, अशीच आहे. अरे वाह! कधीपासून? आता एवढ्यात सुरुवाती बदल नाही आता नाही, सुरुवातीला वेगळी होती. हां, हां. सुरुवातीला म्हणजे गुरुकुलमध्ये जाऊन शिकत होतो ना आपण. हां. आता मला सांगा, तुम्हाला शिक्षणशास्त्र, तत्वज्ञान असे वेगवेगळे विषय असतील ना अध्यापनामध्ये बीएडच्या. मग तिथे प्राचीन काळाच्या अध्यापनाची पद्धती असेल, प्राचीन काळातलं शिक्षण असेल, होतं का नाही त्याला भाग शिकवायला तत्वज्ञानामध्ये?
तात्विक अधिष्ठान असेल पेपरचं नाव, काय असेल ते तुमच्या तिकडल्या पेपरचं नाव. मग ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की नाही, प्राचीन अध्यापन पद्धतीमध्ये म्हणजे आपण सुरुवातीपासूनच शिकत आहोत, पण शिकण्याचे पद्धत स्वरूप त्याचं बदललेलं आहे. प्राचीन काळामध्ये अध्यापन पद्धती जर आपण पाहिल्या तर आपण गुरुच्या ग्रही जाऊन शिकत होतो, मग आहे की नाही. आणि हम्म. आपलं जे काही अध्यापन होतं ते गरजेनुसार होतं, काळानुसार होतं, परिस्थितीनुसार होतं. आणि काळ, परिस्थिती आणि गरज ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या अध्यापनाच्या पद्धती बदलल्या आणि प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंत ह्या आपल्या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये बदल झाला. आज बघा ना, आपण किती हायटेक वापरतोय. तुम्ही कुठल्या टोकाला आहात, कुठे आहात, मी कुठे आहे आणि कुठून कसं शिकवत आहे की नाही. आपली अध्यापनाची हो. पद्धत बदलली की नाही. ऑफलाईन तर हो. होतीच होती, आता ऑनलाईन सुद्धा झाली. ऑफलाईन मध्ये काही एकच प्रकार होता का? ऑनलाईन मध्ये पण शिकवण्याचा एकच प्रकार आहे का? मग नाही. अध्यापनाच्या ह्या पद्धती बदलल्या. प्राचीन काळामध्ये अध्यापनाच्या पद्धती हे वेगळ्या होत्या, बरोबर आहे. आता ह्या हो. प्राचीन काळामध्ये ज्या काही अध्यापनाच्या पद्धती होत्या ह्याच्यामध्ये वैदिक काळामध्ये वेगळ्या पद्धतीच्या होत्या, बरोबर आहे की नाही. वैदिक काळ, आता हम्म. ह्याच्यामध्ये काय झालं, गुरुच्या ग्रही जाऊन शिकवणं असेल, शिकणं असेल, बरोबर आहे. मग तिथली दिनचर्या वेगळी होती, तिथला अभ्यासक्रम वेगळा होता. मुखोदत्त म्हणजे तोंडपाठ करणं, आहे की नाही. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वैदिक काळामध्ये गुरुच्या शेजारी बसून शिकणं. आता हे गुरुच्या शेजारी बसून शिकणं म्हणजे काय काय घेणं आहे. मग गुरुच्या घरी जाणं, त्याच्या घरी शिकणं, होम, हवन, पाठ, परिपाठ हा जो आहे दैनंदिन जीवनासाठी लागणारा तो त्यांना आला पाहिजे होता. हा त्यातला महत्वाचा उद्देश होता. आणि वैदिक काळातली जी काही तत्वज्ञान होतं, तिथले विचार होते, त्याच्यावर ते अवलंबून होतं. म्हणून आपण त्या काळातल्या अध्यापन पद्धतीला वैदिक काळातली किंवा वैदिक शिक्षण पद्धती सुद्धा आपण म्हणतोय त्याला, बरोबर आहे. मग या वैदिक विचारानुसार विद्येचे जे पराविद्या किंवा अपराविद्या असे जे दोन प्रकार पडतात. आता पराविद्या आणि अपराविद्या, आता आपल्याला ते पण माहित पाहिजे. पराविद्या म्हणजे काय, तर त्या काळातील जे काही श्रेष्ठ असे अध्यात्मविद्या किंवा साक्षात्काराची जी काही विद्या दिली जात असेल त्याला काय म्हणतात आपण, पराविद्या. अपराविद्या म्हणजे काय, की ऐहिक अथवा लौकिक जीवनामध्ये जे उपयुक्त ज्ञान आहे ते ज्ञान घेणं म्हणजे अपराविद्या. म्हणजे लौकिक ज्ञान, आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळणं हे त्या काळामध्ये आहे. आता मानवी जीवन आपण जेव्हा जगत असतो, ते जगत असताना एक सार्थक होणं गरजेचं आहे आणि ते सार्थक होण्यासाठी पराविद्या आणि अपराविद्या या दोघांची सुद्धा गरज होती. आणि तेव्हाच जे शिक्षण होतं हे आश्रमात राहून होतं, गुरुच्या गृही होतं. गुरुच्या तोंडातून पडणारा प्रत्येक मंत्र तंत्र हा लक्षात ठेवून आपण काय करत होतो, शिकत होतो. म्हणून पहा इथे या ठिकाणी मी दिलेले आहे ज्ञानाचे स्रोत सुद्धा दिलेले आहे. प्राचीन काळामध्ये ज्ञानाचे स्रोत काय होतं, की बाबा गुरुच होता. गुरु सांगेल तेच खरं. गुरुच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा महत्वपूर्ण होता. गुरुच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा प्रमाणबद्ध आणि खरा होता. ना आपण त्याला कधी पडताळलं ना कधी काय पाहिलं. मग त्या काळामध्ये जे अवेलेबल असणारे जे काही ग्रंथ असतील, मग त्या काळामध्ये काही धार्मिक ग्रंथच होते, आहे की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुरुकुलम पद्धतीमध्ये शिकलो, आश्रम पद्धतीमध्ये शिकलो. त्या काळामध्ये काही विद्यापीठ सुद्धा होती पहा. नालंदा सारखं विद्यापीठ प्रसिद्ध असणार, की जिथं चीनची सुद्धा विद्यार्थी शिकायला होते. असं असणारं विद्यापीठ हे ज्ञानाचे स्रोत फक्त प्राचीन काळामध्ये अशा पद्धतीचे होते. आणि मग जसजसं त्याची गरज बदलत गेली, बौद्धिक काळ आला, आहे की नाही. मग काहीतरी तुमचं ते ह्याचं इस्लामिक असेल, मग तुमचं जैनचं असेल, ह्या प्रत्येक धर्मानुसार ना सुद्धा त्याचे अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती होऊन गेल्या. पण सगळंच बघायला गेलं तर बदलला गेला तो तुमच्या अर्वाचीन काळामध्ये, ज्याला आपण आधुनिक काळ म्हणतो. आणि ह्या आधुनिक काळामध्ये ज्ञानाचा स्रोत बदलला. जिथं गुरु होता तिथं शिक्षक झाला. आता मला सांगा, तुम्ही शिक्षकावर स्वतः अवलंबून आहात का? शिक्षकानं एखादी गोष्ट सांगितली, तुमच्या मनाला पटली नाही, तर तुम्ही व्हेरिफाय करता की नाही करता? करतो, व्हेरीफाय करतो. व्हेरिफाय करता की नाही? ते बरोबर आहे की नाही? सरांनी कधी-कधी असं वाटतं, सरांनी ही माहिती चुकीची सांगितली बरं का. मग तिथं लगेच आपण ऑब्जेक्शन घेतो. म्हणजे गुरुला आपण चॅलेंज देतो.
तिथं त्यांना सांगतो सर हे असं नाहीये, हे मी असं वाचलं होतं सर, आहे की नाही. पूर्वी असं नव्हतं. हम्म. गुरुच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द प्रमाणित असल्या कारणामुळं चॅलेंजिंग काहीच नव्हतं, कारण तुमच्याकडे स्रोतच नव्हते. गुरुनं सांगितलेलं बरोबर आहे हे बघायचं कुठं. आज तुम्ही म्हणताय शिक्षक शिकवतात ते खरं आहे खोटं आहे, हे चॅलेंज तुम्ही कशाच्या जोरावर करता, कशाच्या जोरावर करताय, कुठं पाहिलेलं आहे तुम्ही. म्हणजे तुम्ही गुरुच्या अगोदर तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे, कुठेतरी वाचलेलं आहे. वाचलेलं आहे म्हणजे पुस्तकांचा वापर केलेला आहे, ग्रंथांचा वापर केलेला आहे, किंवा कुठल्या मोठ्या व्यक्तीने सांगितलं असेल, किंवा आता सध्या जे काही वादळ आहे, किंवा आता जे काही सगळं माहितीचं मायाजाल पसरलेलं आहे, आणि आता सगळ्याच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला आहे, त्याद्वारे सुद्धा आपण पाहू शकतो, है की नाही. म्हणजे विविध जी माध्यम आहेत, इंटरनेट असेल, त्या नेटवरून तुम्ही सर्च करून पाहता, युट्यूबवर पाहता, है की नाही. वेगवेगळे लर्निंग सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यातून पाहता, वर्तमानपत्र आहेत. सगळ्याच गोष्टीचा वापर करून तुम्ही ज्ञान घेत आहात, म्हणून तुम्ही शिक्षकाला चॅलेंज करा. आज आपल्या वर्गामध्ये येणारा विद्यार्थी तो काही असा अंध नाही आहे की तुम्ही जे सांगाल ऐकायला निघून जाईल, नाही. तो चॅलेंज करतो, तो पाहतो, तो ऐकतो, त्याच्यावर विचार चिंतन मनन करतो, आणि स्वयंप्रेरित होऊन तो तुमच्या त्या शिकवलेल्या गोष्टीला चॅलेंज करतो की सर हे असं नाही, असं आहे. म्हणून हे जे काही ज्ञानाचे स्रोत होते ते बदलल्या कारणामुळं शिक्षकाची भूमिका बदलली, शिक्षकाचा तो आधुनिक काळ बदलला, आणि हे सगळं बदलत असताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आल्या की तो विश्वास, तो शिक्षकावरती असणारा. पण एवढं सगळं बदललं तर पण काय हे बदललं का, शिकवण्याचे ते शिक्षक बदलले का, म्हणजे शिक्षकाला आपण काढून टाकलं का. एवढं सगळं नाही. माहितीचं मायाजाल आला, एवढे सगळे स्रोत आले, आता आधुनिक मध्ये AI आला, AIचे जे काही रोबोटिक आहे त्या रोबोटिक आता शिक्षकाची जागा घेत आहे म्हणून असं सांगत आहे. किती जरी तंत्रज्ञान आले तर ते आधारभूत प्रणाली आहे, म्हणजे शिकवण्यासाठी आपण ती वापरलेली आधारभूत प्रणाली कधी स्वयंप्रणाली होऊ शकत नाही. शिक्षकाचं स्थान कोणी घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. कारण बघा, आता अभ्यासक्रम जो असतो तो शिकवण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकाची निर्मिती करतो आणि त्याच्याद्वारे तुमच्याकडे पोहोचवतो. पोहोचवून काय करतो, त्यातला जो घटक आहे तो शिक्षक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आणि तुम्ही शिकत असतो. जर पुस्तकं वाचून जर पुस्तकं वाचून सगळ्या गोष्टी लगेच समजल्या असत्या तर काय शाळांची गरज होती का, शिक्षकांची गरज होती का. नाही. त्याचा अर्थ शिक्षक काय करतात आहे ते तुम्हाला देत नाहीत, ते देताना तुम्हाला तुमच्या पद्धतीनं, तुमच्या मार्गानं, तुम्हाला कळेल असं, तुम्हाला समजेल असं, तुमच्या ज्ञानावर आधारित असं तेच कंटेंट तुम्हाला पुरवण्याचं काम करतात. म्हणजे पुस्तक वाचून कळत नाही याचा अर्थ ते समजून सांगावं लागतं, आणि ते समजून सांगण्याचं काम हे शिक्षक करत असतं वेगवेगळ्या पद्धतीने. फक्त पुस्तकच नाही सांगत, तर खूप खूप काही अशा गोष्टी असतात ते सांगत असतात. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पण बदललं, अध्यापनाचे स्वरूप बदललं. जे गुरुकुल पद्धत होती, आश्रमात राहून शिकत होतो, झाडाखाली शिक्षण देत होतो, ती आता आपण वर्गात आलो, ब्लॅकबोर्ड मध्ये शिकायला लागलो, आहे की नाही. ब्लॅकबोर्ड वरती शिकलं, ब्लॅकबोर्ड गेला, त्यानंतर तुमचा स्मार्ट बोर्ड आला, आहे की नाही. पारंपरिक वर्गामध्ये म्हणजे प्राचीन काळातली गुरुकुल पद्धत बदलली, परत पारंपरिक आली, वर्गात बसून शिकणं. आता तर ई लर्निंग वर्ग आलेला आहे, बरोबर की नाही, की आता आपण टॅबवरती, कम्प्युटरवरती शिकत आहोत, आहे की नाही. आता याच्यानंतर ना सगळं व्हर्च्युअलच असणार आहे, ह्याच्यानंतर तर सुद्धा एक वर्ग येईल व्हर्च्युअल, आभासी सगळं, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण शिकणार आहोत. सगळ्यामध्ये कसे काय वर्ग येईना, कसे काय असे ना, तिथं तुमचा कोण असणार आहे, गुरु असणारच आहे. हा जो मध्यभागी दिसणारा तुमचा गुरु आहे, याचं स्वरूप जरी बदललं, त्याचं स्थान बदललंय का हो, त्यानं आहेच का नाही, त्याने आहेच का नाही. हो, आहे ना. म्हणजे आपण कुठून जरी कुठं जात असो तरी गुरुला सोडून जाणार आहे का, गुरुला सोडायचं आहे नाही. का आपल्याला, तर नाही आहे. नाही. तर प्रश्न काय आहे, तो नाही आहे. म्हणजे अध्यापन म्हणजे शिकवणच आहे. मग या शिकवण्याचे बदललेले स्वरूप जरी असले तरी हे स्वरूप कसे बदलले, तर अध्यापनाच्या स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी शिक्षक केंद्रित अध्यापन होतं ते थोडं बदललं सर. आता आम्ही अध्यापन केंद्र जे आहे ते आम्ही विद्यार्थी केंद्रित केलेलं आहे, बरोबर आहे का नाही हो. बरोबर आहे की नाही? जिथं आम्ही शिक्षकच केंद्रस्थानी मानत होतो. आपण आपल्या वेळेस शिकवलेलं आठवा, कधी शिकवणं शिक्षकाने तुम्हाला विचारलं का रे कळलं का म्हणून, कळलं तर नाही कळलं परत डबल सांगावं लागत, त्यांनी कधी विचार केला नाही. तुम्हाला मारलं, बडवलं,
हा, जे येतील सांगतील ते घडतील, घडवतील घडतील. हे करत असताना आपण विद्यार्थ्यांच्या मताचा कधीच आदर केलेला नाही. आफ्टर 2005 ज्ञानरचनावाद जेव्हा आला तेव्हा तिथं सांगितलं गेलं की ज्ञानरचनावादामध्ये काय सांगितलं की विद्यार्थी हा कच्च्या मातीचा गोळा नाहीये. पहिली कन्सेप्ट आपली होती. विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि शिक्षक कुंभार असते आणि त्याला ते आकार देईल तिचा आकार होतोय. असते का तसं? विद्यार्थी नाही. कच्चा बिच्चा गोळा नसते. तर ते जर कच्चा गोळा असता तर जन्माला रडलाच नसता. रडलाच नसताना. का रडला तो? त्याच्याकडे मेंदू आहे आणि आल्यानंतर त्याला कळलं की ऍटमॉस्फिअर चेंज झालेला आहे. म्हणजे त्याला समजलं आणि मग तो रडला. काहीतरी झाले बाबा, माझ्याबरोबर काहीतरी होत आहे हे कळलं. म्हणजे तो मातीचा गोळा नाहीये. त्याला काही ना काही माहित असतं आणि काही ना काही फक्त शिक्षकाला त्याचं सांगायचं काम करायचं आहे. मेडिटेटर व्हायचं आहे, प्लस त्याला एक फॅसिलिटेटर सुद्धा व्हायचं आहे आणि त्याला फॅसिलिटी पुरवून त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करायचं आहे. दिग्दर्शकाची भूमिका करायची आहे आणि हे शिक्षण केंद्रित जे शिक्षण होतं ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण झालं आणि ह्या विद्यार्थ्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज भासू लागली. आम्ही विद्यार्थ्यांच्या मतांचा, त्यांच्या तत्वांचा विचार करू लागलेलो आहोत आणि आजच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित सगळं झाल्या कारणामुळं विद्यार्थी केंद्रित अध्यापन आहे, विद्यार्थी केंद्रित अध्ययन आहे, विद्यार्थी केंद्रित मूल्यमापन सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टीकडे आम्ही बदललेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा स्वरूप जिथं बदलला तो सगळ्यात पहिला आहे, तो म्हणजे शिक्षक केंद्रीपासून विद्यार्थी केंद्रीकडे गेलो. आता आम्ही ज्ञानदानापासून वर्तन बदलाकडे चाललेलो. आम्ही पहिलं ज्ञानदान करणं म्हणजे लय मोठं काम आहे, प्रखंड असा आहे तसा आहे सगळं सांगत होतो. परंतु नुसतं ज्ञानदान आहे का? तर विद्यार्थ्याच्या ज्ञान म्हणजे शिक्षण म्हणजे काय आहे? विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये घडून आणणारा अपेक्षित बदल आहे. अपेक्षित बदल आहे. अपेक्षित म्हणजे मी हे ठरवणार आहे आणि तो बदल मला करायचा आहे आणि तो बदल म्हणजेच वर्तन बदल. म्हणजे नुसतं ज्ञानदान नाही तर त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये सुद्धा आम्ही ते करत आहोत. नुसतं ज्ञानदान करून सोडत नाही तर विद्यार्थ्याच्या वर्तन बदलाकडे सुद्धा आम्ही लक्ष देत आहोत. पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक तंत्राकडे. पारंपरिक पद्धत जी झाडाखाली बसून नुसतं तोंडी सांगत होतो तिथं आम्ही वर्गात बसलो. वर्गात नुसतं नाही बसलं तर फळ्यावर लिहिलं. ब्लॅकबोर्ड. सुरुवातीचे ब्लॅकबोर्ड असे होते का गुंडाळी फळा, वारा आले की उडाला, है की नाही? मग हळूहळू ते तुमचे भिंतीवरचे फळे आले ज्याला आपण ब्लॅकबोर्ड, ज्याला कृष्ण धवलपट सुद्धा म्हणतो आणि हे जे काही आहे त्याच्यावरती आपण लिहून विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. तोच फळा बदलला गेला, ग्रीन बोर्ड आला, है की नाही? काच फलक आलं, है की नाही? वेगवेगळे फलक आले आणि ह्या फलकावर आपण शिकवायला लागलो. शिकवत असताना फक्त विद्यार्थ्यांना तोंडी बोलत आहे का आपण? नाही. तर आपण आपल्या अध्यापनामध्ये वेगवेगळ्या आधार पद्धतीचा वापर करत आहोत. म्हणजे आपण टीचिंग एडचा वापर करत आहोत. शैक्षणिक साधनं वापरतोय की नाही? कोणकोणती आहेत बरं शैक्षणिक साधनं की जी सांगताना आपण शिकवताना आपण त्याचा वापर करत आहोत? कोणकोणती आहेत सांगू शकाल का शैक्षणिक साधनं? एखाद दुसरं तरी सांगा. सगळं सांगा असं काही नाही. आता सध्याचा आधुनिक ऑडिओ व्हिडिओ बरं. ऑडिओ व्हिडिओच्या आधारे दाखवतो आपण. बरं. म्हणजे अजून तुमची फ्लॅश कार्ड झालं. शैक्षणिक साधनं ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. शैक्षणिक साधन म्हणजे काय आहे? त्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो. जे आपण एखादी संकल्पना, कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर करून ती समजावून सांगतो. उदाहरणार्थ आपण ताजमहल शिकवत आहोत. मुघलांचे साहित्य वगैरे शिकवत आहोत. त्याच्यामध्ये ते साहित्य आणि स्थापत्यामध्ये हे येतं. काय येतं? तुमचा ताजमहल येतो. आता मला सांगा विद्यार्थ्यांना ताजमहलचं तुम्ही वर्णन करत असताना त्याच्यासमोर ताजमहल नाहीये, ते कुठं दिल्लीला आहे आणि ते इथं असताना आहे की नाही, इथं असताना त्याला ते ताजमहलचं तुम्ही जे वर्णन सांगत आहात ते कळेल का बरं? नाही, त्याला चित्र दाखवावं लागेल. मग काय करावं लागेल? चित्र दाखवावं लागेल त्याला. Yes. तसं फ्लॅश मग हे चित्र काय आहे? टीचिंग एड्स. हे टीचिंग एड आहे. आता हे जे टीचिंग एड आहे तुम्ही का दाखवलं तर त्याला ते कळलं पाहिजे. मग काही वेळेस आपण मॉडेल्स वापरतो म्हणजे प्रतिकृती वापरतोय की नाही, जसेचे तसं दिसणार मॉडेल्स. त्याच्यानंतर ना आपण काय वापरतो? नुसतं मॉडेल्स वापरतो का? आता आधुनिक युगामध्ये आपण त्या चित्रांच्या किंवा ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली एखादा व्हिडिओ दाखवतो, हे की नाही? व्हिडिओ दाखवतो. ते व्हिडिओ दाखवल्यानंतर ना ते त्यांना समजेल, कळेल
आणि त्यानुसार त्यांच्या गोष्टी ब्रॉड होते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये पाहणं आणि त्याची अनुभूती देणं ह्यात मध्ये सिमिलर साधतो आपण. म्हणजे विद्यार्थ्यांना ताजमहल शिकवायचं आहे म्हणून डायरेक्ट आपण ताजमहल जवळ नेऊन शिकू शकतो का? या टोकापासून त्या टोकावर जाऊन? नाही. इट इज इम्पॉसिबल. आणि घ्यायचं म्हणलं की ते प्रवास खर्च अमुक तमुक सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून असं काय प्रत्येक घटक शिकवताना तिथे तिथे नेऊन शिकवणार आहे का? नाही. म्हणून नाही. साहित्याचा वापर करून आपण त्यांना शिकवत असतो. आणि आता तर आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरत आहोत. आता आपला एआयचा जमाना आलेला आहे. एआय, एमआय, डाटा अनालिसिस याच्या सगळ्या गोष्टी आल्या कारणामुळे आपण काय करत आहोत, आपण विद्यार्थ्यांची स्थिती जर मोठी करत आहोत. आणि मग ही कोणती तंत्र आहेत, अध्यापनामधली कुठली साधने येतात ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. पण आपण पारंपरिक पद्धतीपासून ते आधुनिक तंत्राकडे गेलेलो आहोत. आता हे लक्षात घ्या, रक्ताभिसरण ही प्रक्रिया आहे. बरोबर आहे का? विज्ञानामध्ये रक्ताभिसरण आहे की नाही? आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया पूर्ण कोण करतं? कोणतं पार्ट करतं आपल्या शरीरातला? हृदय करतं. हृदय करतं ना, हार्ट आहे की नाही? म्हणजे अशुद्ध रक्त शरीरातलं येतं आणि शुद्ध रक्त करून देतं ते. बरोबर आहे? आता ही प्रक्रिया शरीरामध्ये आहे. आता ती शरीरामध्ये दाखवत असताना मला विद्यार्थ्यांना हे शिकवायचं आहे. मी त्यांना हृदय काढून दाखवायचं का? नाही. तर समोर असं मी स्वतःला फाडलो आणि ते हृदय काढलं आणि बघा असं पंपिंग होते म्हणायचं. कसं दाखवायचं? त्याचं पण आता असतं सर, चित्र असतं, फ्लॅश म्हणून कार्डचं मॉड्यूल आता या मॉडेल असतात तसं. आधुनिक तंत्रामध्ये आपण अशा व्हिडिओचा त्याच्यानंतर ते अॅनिमेशनचा वापर करून Animation. त्यांना शिकवत असतं की हृदय असं काम करतं, पंपिंग असं होतं, अशुद्ध रक्त असं येतं, शुद्ध रक्त तसं जातं, आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजत आहे. डोळा हा पाड किती नाजूक आहे, पण तेच आपण 3Dच्या माध्यमातून डोळा हे गोष्ट शिकवल्यानंतर प्युपल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे सगळे जे काही गोष्टी आहेत, मोतीबिंदू, काचबिंदू, सगळ्या त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते शिकवण्यासाठी दाखवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. त्यामुळं सद्यस्थितीला आपल्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर झालेला आहे. अध्यापनाचं बदल आता बघा ना, तुम्ही सगळे बीएडचे आहेत किंवा काही जणांचं बीएड झाले, ज्यावेळेस सराव पाठ घेतले, फायनल पाठ घेतले, त्यावेळेस तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला का नाही? आपलं अध्यापन भारी व्हावं, आपला पाठ एक नंबरचा व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केले, अफाट प्रयत्न केले की नाही? मग त्या प्रयत्नामध्ये तुम्ही तुमच्या वर्गामध्ये मोबाईल वापरला, कोणी व्हिडिओ लावला, कोणी पोवाडे लावले. इतिहासामध्ये शिकवत असताना पोवाडा गरजेचं असतं की नाही? मग ते पोवाडे वाजवून दाखवले. कशावर दाखवले? तंत्राचा वापर केला का नाही तुम्ही? का पूर्वी सगळं टेप रेकॉर्ड आणला, ते हे आणलं, डायरेक्ट मोबाईलवरती लावला की काम चालू. हल्ली तर ते ब्लूटूथचा जमाना आला, छोटासा स्पीकर मिळतो, मोबाईल कनेक्ट केला की वर्गभर आवाज होतो, दन दन नुसता. झालं की नाही? आपण तंत्रज्ञानाच्या आहारी आणि त्या तंत्रज्ञानाचा फायदा करून आपण विद्यार्थ्याला योग्य ज्ञान देत आहोत की नाही? ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आपण सहकार्यात्मक आणि अनुभव आधारित अध्ययनाकडे वळत आहोत. विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत आहोत, सहकार्यात्मक आणि टीम वर्क करून विद्यार्थ्यामध्ये आपण हे अध्यापन शिकवण्याचं काम करत आहोत. येते का लक्षात तुमच्या? हो सर. बदललेलं स्वरूप लक्षात आलं का? पहिल्यासारखं राहिलं का काय? नाही. मग आता आपल्याला बघायचं आहे या अध्यापन पद्धतीच्या निवडीची पार्श्वभूमी. आपण हे जे काही अध्यापन आहे हे का निवडायचं? आता तर ते आपल्याला माहित नाही अध्यापनाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत, पण त्याच्या अगोदर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं अध्यापन कसं होतं, पूर्वीचं कसं होतं, आत्ताचं कसं आहे, आणि मग ही अध्यापन पद्धती का निवडायची बरं? का निवडायची? तर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे का? कोणत्याही विषयातलं असते, कोणत्या पण विषयातलं जो कंटेंट आहे, त्याला आपण मराठीमध्ये आशय म्हणतो, तो जो आशय आहे तो विद्यार्थ्यापर्यंत आपण परिणामकारक पद्धतीनं पोहोचवत असतो, इम्पॅक्टफुल. बरोबर आहे का? आणि तो इम्पॅक्टफुल पद्धतीनं पोहोचवत असताना या विद्यार्थ्यांचं त्या विषयाबद्दल पूर्वीचं ज्ञान काय आहे, कितपत आहे, हे आपल्याला काय करावं लागतं? तपासायला लागतं. मग ते तपासण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धती वापरतो बरं? विद्यार्थ्यांकडे ज्ञान आहे या विषयाबद्दल हे पाहण्यासाठी आपण काय करतो? काय करतो? त्या हा
त्यावर आधारित आधी प्रश्न विचारतो त्यांना, हा, त्यांच्याकडे किती म्हणजे माहिती आपण ते काय काढतो. करतो, त्या विद्यार्थ्याची पूर्वज्ञान तपासण्यासाठी प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून त्याचं ज्ञान कुठपर्यंत आहे कितपर्यंत आहे पाहतो. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान तपासण्यासाठी किंवा पूर्वज्ञान देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपण एखादी गोष्ट वापरू शकतो, एखादी गोष्ट सांगू शकतो, आहे की नाही. आणि हम्म. अध्यापनातली वेगवेगळे साधनं वापरून, जसं की चित्र असेल, तक्ता असेल, नकाशा असेल, हे दाखवून त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो किंवा हे दाखवून त्यांचं पूर्वज्ञान आपण काय करू शकतो, जागृत करू शकतो की नाही. हो. त्या पण पद्धतीच्या या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची परिपक्वता सुद्धा खूप महत्वाची आहे. मॅच्युरिटी आपण पाहिलेला आहे. आपण मॅच्युरिटी हा वेगळाच पाठ पाहिलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची परिपक्वता हे लय महत्वाचं आहे. प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थ्याची परिपक्वता माहीत असली पाहिजे. काय आहे परिपक्वता विद्यार्थ्यांची? तो शारीरिक परिपक्व असला पाहिजे, मानसिक असेल, मग या सगळ्या ज्या काही क्षमता आहेत त्याचा विचार करून आपल्याला अध्यापन पद्धती निवडावी लागते. बरोबर आहे का? आता 10वीच्या विद्यार्थ्याला आणि पहिलीच्या विद्यार्थ्याला काय फरक आहे का नाही? ह्या हो. दोघांच्या कशात फरक आहे? त्यांच्या विचारसरणीत फरक आहे, त्यांच्या आकलनामध्ये फरक आहे, त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये फरक आहे, तर्क करण्यामध्ये फरक आहे की नाही. मग असं सगळं बदल असताना जे मी 10वीच्या पद्धतीला शिकवतो तसंच मी पहिलीला शिकवलं तर चालेल का? नाही. तेच कंटेंट शिकवलं तर चालेल का? त्याच पद्धतीनं नाही. शिकवलं तर चालेल का? तर चालणार नाही. म्हणून विद्यार्थ्याची परिपक्वता, त्यांची मानसिकता, त्यांची अभिरुची, आहे की नाही. अभिरुची लय महत्वाची आहे. त्यांची अभिक्षमता, ज्याला आपण कॅपॅबिलिटी म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण योग्य अध्यापन पद्धती निवडावी लागते. त्यामुळे अध्यापन पद्धती निवडत असताना विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान तपासणं, त्यांची परिपक्वता पाहणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा परिसर आहे. आता या विद्यार्थ्याच्या परिसरामध्ये विद्यार्थी ज्या वातावरणामध्ये राहतो, ज्या परिसरात राहतो, ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो. आता भौगोलिक लय खूप महत्वाचा आहे. त्या मग भौगोलिक परिस्थिती कुठे राहतो तो? काही पोरं ग्रामीण भागात राहतात, काही मुलं शहरी भागात राहतात. याचा काही म्हणजे ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला काही फरक असतो का नाही विद्यार्थ्यावर? असतो का नाही? हो सर. असतो. आणि त्याचा विचार करून तुम्हाला शिकवावं पण लागेल. आता ग्रामीण भागात थोडं महाग असलेली असतात. त्यांना थोड्या प्रमाणामध्ये माहिती कमी जास्त असू शकते. त्यामुळं त्यांच्या त्या शिकवण्याचा, तर तुमच्या अध्यापन पद्धती निवडीचा सुद्धा त्याच्यावर विचार होतो. आता काही मुलांना कथातून सांगणं एकदम आवडतं. स्टोरी टाइप, आहे का नाही? म्हणून स्टोरी टेलिंग मेथड सुद्धा आहे पहा आपल्याकडे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याच्या परिसराचा, भौगोलिक परिस्थितीचा वापर करावा लागतो. आता तुम्ही म्हणलं की सर मी वर्गामध्ये प्रोजेक्टरद्वारे व्हिडिओ दाखवूनच शिकवतो. त्याला कळलंच पाहिजे असं करतो. गेला हे ग्रामीण भागामध्ये. आता त्या भागातला, त्या परिसरातला काय परिणाम होईल? त्या गावात लाईटच नसेल. काय करणार? तिथं प्रोजेक्टरच नाही, कम्प्युटरच नाही. क्या करेंगा? झालं का नाही? मग तिथल्या वस्तुस्थिती जशी आहे त्याचा विचार करून आपल्याला शिकवावं लागतंय. उगाच मी चांद तारे तोड के लावूंगा, नाही ते गाण्यातच बरं आहे. ते तोडून आणायला काय जवळ आहे काय? आणि ते काय आंबा आहे का तोडून आणायला? त्यामुळं हवेत गोळ्या मारणं किंवा सगळ्या गोष्टी करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं विद्यार्थ्याचा परिसर, त्याची भौतिक परिस्थिती, तिथलं भौगोलिक वातावरण आणि वस्तुस्थिती यांचा विचार करून आपल्याला शिकवावं लागणार आहे. आता मी म्हणलं सर तुम्हाला काय माहित आहे? म्हणलं सर मी तर लय भारी शिकवतो. मी उद्गामी अवगामी पद्धतीचा वापर करून शिकवतो. बरं मी लय भारी माणूस आहे. मी शिकवतो म्हणजे शिकवतो. आणि हे गेला पाड्यावरती. पाडा माहित आहे ना? आदिवासींचा पाडा असतो. तिथं पोरं तुमची 4-5 बरं 10-12 पोरं धरा आणि 10-12 वेगवेगळ्या वर्गावर. हे म्हणलं मी उद्गामीनं अवगामीनं असं. ते पोरगं तुम्हाला बघूनच उड्या मारायला लागलं, सर आलं म्हणून. त्याला काय माहित आहे ते काय करत असतात, काय शिकवतात. मग तुम्ही त्याला लय भारी पद्धतीने शिकवताना तिथं त्याला कळणार आहे का? अंडरस्टँडिंग. अहो अजूनही म्हणतोय, अजूनही असा भाग आहे जिथल्या शाळेमध्ये शिक्षक गेल्यानंतर विद्यार्थी आनंदित होतात. ते काय शिकवतंय, काय नाही शिकवत, कसं शिकवतंय, इट इज नॉट इम्पॉर्टंट. शिक्षक आला हेच आनंद आहे त्यांना. आणि मग ते शिकवण्याची भाषा किंवा शिकवण्याची पद्धत त्यांना नाही कळत. आदिवासी लोकांची बोलण्याची भाषा वेगळी असते. तुम्ही असं
अजूनही या भागातच आहात. म्हणजे आता मला वाटतं पुण्यातला काही भाग आदिवासीचा येतो, पुण्यातला काही भाग थोडाफार, पण एवढं मागास नाही येतो जेवढा पाहिजे नाही. आता तुम्ही इकडे जावं लागतं मागास भागाकडे म्हणलं की तुम्हाला विदर्भाकडे जावं लागतं, त्या खालच्या टोकाकडे जावं लागतं, आहे की नाही. चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्या अलीकडचा भाग, आहे की नाही. या भागामध्ये तुम्हाला छानसे असे आदिवासी अजूनही दिसतील. इकडे जा तुमच्या त्या मेळघाटाकडे खूप छान मिक्सअप झालेले तुम्हाला आदिवासी दिसतील. मिक्सअप म्हणजे जे आंध्र, तेलुगू असं मिक्स कन्नड, वेगळीच भाषा येणारे, त्यांची वेगळी भाषा जनरेट झालेली आहे, असे पण तुम्हाला मिळतील बघायला. ते तुम्ही काय म्हणताय त्याला कळत नाही, ते काय म्हणते तुम्हाला कळत नाही. आणि शिकवा आता वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून. लय ज्ञान रचना माझा तर मी लय भारी माणूस आहे हा. त्यानं ते शोध लावला त्याचा उद्घाटन मीच आहे. असं जे काही आविर्भाव म्हणून तुम्ही जाता ना वर्गामध्ये, त्यावेळेस परिस्थिती हीच येते. अब पढ़ा पाओगे क्या तुम? आता शिकू शकता का तुम्ही? नाही. हा. बोले तैसे चाले, पण बोलतो तसं सोपं पण नसतंय. असतंय का? हा. नाही. प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक फील्ड वर्क हा वेगवेगळा असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांचा परिसर खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला अध्यापन पद्धती निवडावी लागते. कधी कधी तुम्हाला येत नसणारी भाषा शिकावी लागते, बोलावी लागते. अहिराणी भाषा असेल, आहे की नाही. अशी त्याच्यावरती पुस्तकं तयार असतात. त्यामुळं नसणारी भाषा तुम्हाला शिकावी लागते. आता जर माझ्या जो मित्र आहे त्या मित्रानं आदिवासीची भाषा शिकली. काय नसताना आदिभाषा भाषा त्याने शिकली. बघा कशासाठी? मुलांशी कम्युनिकेशन साधताना. म्हणजे ज्यावेळेस आपण वर्गावर जातो त्यावेळेस तुम्ही बोलतो मराठीमध्ये, त्याला कळत नाही. जवळकी येते का मुलामध्ये? मुलामध्ये जवळकी येते का? आपल्यात आणि त्याच्यात जवळकी येते का? नाही. नाहीये. तुम्ही काय म्हणत आहात त्याला जर कळत नसेल, त्यानं काय म्हणतंय तुम्हाला कळत नसेल, तर दोघांमध्ये ते जे ऋणानुबंध तयार व्हायचा ते होणार आहे का? नाही. कदापि नाही. कधीच होत नाही. असा ऋणानुबंध तुमच्यामध्ये तयार होणं इम्पॉसिबलच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यानंतर आहे ते सगळ्यात महत्वाचा पार्ट, तो म्हणजे उपलब्ध शैक्षणिक साधनं. उपलब्ध शैक्षणिक साधनं. आता प्रत्येक शाळा, प्रत्येक शाळेमध्ये असणारे वर्ग, प्रत्येक विषय याच्यानुसारनं काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध असतं आणि सगळेच असतात असं नाही, काही शैक्षणिक साधन नसतात सुद्धा. परंतु सद्यस्थिती वापर करून ते आपल्या शाळेमध्ये ते काय-काय आहे ते पाहून आपण त्यानुसारनं अध्यापन पद्धती निवडली गेली पाहिजे. आता कुठलाही विषय शिकवायचा असेल, तो सोपा करून सांगायचा असेल, त्याला वेगवेगळे आपल्याला अध्ययनाचे अनुभव द्यायचे असतील, तर सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारं पार्ट म्हणजे शैक्षणिक साधन आहे. चित्र 100 शब्द आपले वाचतात. ते एक चित्र 100 शब्द विश्लेषित करतो. मग असं जर असेल तर हे तक्ते असतात, नकाशे असतात, प्रतिकृती असतात, वेगवेगळे असे मॉडेल्स असतात, जे विद्यार्थ्यांना दाखवल्यानंतरनं ते विद्यार्थ्यांना त्या गोष्टी कळत असतात. म्हणून आपण काय करायचं असतं, आपल्या उपलब्ध विषयानुसारनं ही शैक्षणिक साधनं वापरायची असतात. आता पहा हल्ली जे काही गव्हर्नमेंट शाळा आहेत त्याला आपण जिल्हा परिषद शाळा वगैरे म्हणतो. अशामध्ये गव्हर्नमेंट एक अध्ययनाची पेटी म्हणून पाठवून देतं बघा. नावच आहे त्यांचं, अध्ययनाची पेटी. ह्या ज्या पेट्या असतात त्या दरवर्षी शासन वेगवेगळे जनरेट करून पाठवून देतं. म्हणजे प्रत्येक वर्षी अध्ययन साहित्यामध्ये वाढ करत आहे शासन. आणि मग ह्या पेट्यामध्ये असतं काय? तर हे शैक्षणिक साधन असतात. आता सर्वसाधारणपणे एकक, दशक, शतक ही संकल्पना आहे. बरोबर आहे की नाही? ही संकल्पना समजून सांगायची काय सोपी आहे का? आपण काय करतो जास्तीत जास्त कशा पद्धतीने सांगू? ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. एकक, दशक, शतक. क्या करेंगे आप? आता फक्त आपण ते फळ्यावरतीच हे करून हां. दाखवले, त्यांना टेबल येस. तयार करून दाखवलंय. हां. अजून कोणाला वेगळ्या पद्धतीने सांगावं वाटते का? बरोबर आहे, बरोबर आहे. अजून? आता परत हे आलंय ना, आता अबॅकस आलंय, त्याच्यावर दाखवता येतं. हां. अजून? दिसली त्याची. अबॅकस आलेलं आहे त्यामुळे ते सोपं झालेलं आहे. बरोबर आहे? हम्म. आता शासनाने ह्या जर पेट्या पाहिल्या तुम्ही, या पेट्यामध्ये एक खूप मोठासा क्यूब येतोय, चौकोनी ठोकळा. आणि तो ठोकळा हम्म. काही नुसता बनलेला नाहीये. त्याच्यामध्ये छोटे-छोटे ठोकळे आहेत. ते एकमेकाला असं चिटकले जातात आणि त्याच्यानंतर ठोकळा बनतो. मग त्याचं तेच युनिट आहे. तेच युनिट आहे. मग एकक म्हणजे काय? एकक म्हणजे 10 एक अंकडा असणारा. मग दशक म्हणजे काय? त्याला 2 जोडले गेले की.
मग 1 एकक, 2 दशक म्हणजे किती, 3 दशक म्हणजे किती, 1 एकक, 3 दशक, 1 शतक आणि 6 एकक म्हणजे किती, असे ते ठोकळ्यावरती शिकवतात विद्यार्थी. ते ठोकळे जुळून तो स्पष्टपणे सांगू शकतो. त्यामुळे काय झालं, त्या विद्यार्थ्यांना ती संकल्पना समजली. मग असे जर उपलब्ध साहित्य शाळेमध्ये असेल तर ते त्यांना शिकवायला सोपं जाईल का नाही. हो. मग मी काय केलं, मी विज्ञानाचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिकवावं वाटलं मला ते रक्ताभिसरण प्रक्रिया, ते हृदय बिदय असं धडधडणारं हे. मग शाळेमध्ये पण त्याचे ते हे असतात पहा, मानवी काय म्हणतो त्याला आपण, मानवी सांगडा असतो, मानवी अवयवाचं पार्ट वेगवेगळे असतात सुट्टे सुट्टे. मग त्याच्यामध्ये हृदय पण असतो ना विज्ञान ह्याच्यामध्ये. मग ते दाखवावं असं वाटलं, मग त्याची मी प्रिपरेशन करून गेलो आणि वर्गात जातो, पाहतो तर काय त्या पेटीमध्ये हृदयच नाही की. मग कसं शिकवायचं. म्हणून त्या उपलब्ध साहित्याचा आढावा घेऊन तुम्हाला त्या गोष्टी शिकवायच्या आहेत आणि त्यानुसार अध्यापन पद्धतीचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे की अध्यापन पद्धती निवडत असताना, शिकवत असताना आपण उपलब्ध शैक्षणिक साधनांचा आढावा घेऊन आपल्याला शिकवावं लागणार आहे. त्यानंतर नाही अपेक्षित वेळ. अपेक्षित वेळ म्हणजे काय, की असं नाहीये की दिवसभर तेच विषय शिकवायचा आहे का. आता शाळेमध्ये तसं शक्य आहे का, एखाद्या तुम्ही शाळेमध्ये गेलं तर दिवसभर तुम्ही शिकू शकता का, काय शिकवायचं ते शिकव, पॉसिबल नाही. मग काय असतात, तासिका असतात ना प्रत्येकाच्या. हो. किती मिनिटाच्या तासिका असतात बरं. 30, कधी कधी 45, हं. 30. 30 कोणासाठी आहेत, 45 कोणासाठी आहेत, 35 कोणासाठी आहेत. पहिला तास किती मिनिटाचा असतो. इंटर्नशिप केली ना आपण, हो. सध्या शाळेत जातो ना आपण, सध्या काही शिक्षक असतील. किती तासाचा पहिला मिनिट असतो, किती मिनिटाचा पहिला तास असतो. पहिला तास हा 35 मिनिटाचा असतो का बरं, आणि दुसरा तास 30 मिनिटाचा पण असतो का बरं. किंवा काही शाळेमध्ये काही 45 मिनिटाचा पहिला तास घेतात, कारण पहिल्या तासामध्ये प्रेझेंटी वगैरे घ्यायची असते. प्रेझेंट वगैरे घ्यावी लागते, मुलांच्या अडचणी जाणून घ्याव्या लागतात तिथं ते. म्हणून पहिला तास हा शक्यतो 35 मिनिटाचा किंवा काही जणांचा 45 मिनिटाचा असतो. नंतर ते तासिकेचा टायमिंग कमी होतो. त्याचं कारण हे आहे की वर्ग शिक्षक असल्या कारणामुळे वर्गातल्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करणं गरजेचं आहे. जसं की तुमच्या त्या काय म्हणतो आपण, हजेरी असेल, हे घेणं वगैरे असेल, किंवा इतर विद्यार्थ्याचा होमवर्क वगैरे तपासणं असेल, याच्यासाठी तो तेवढा वेळ दिला जात असतो. आता जर शासनानं टाइम टेबलच जाहीर करून दिलेला आहे, परिपत्रकच आले पहा, त्याच्यानुसारच टायमिंग असला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता पहा, आता तुम्हाला हा वेळ मिळालेला आहे, एवढ्या वेळेमध्ये शिकवायचा आहे. मग 35 मिनिटामध्ये किंवा 30 मिनिटामध्ये एक पूर्ण चॅप्टर शिकवून होईल का, येस ऑर नो. नाही नाही होतो, हो म्हणलं बाबा होतो. नाही सर. नाही. आता पहा, खरं तर त्या धड्यावर अवलंबून आहे, त्या धड्यावर अवलंबून आहे की तो एका तासात होईल का नाही. कन्सेप्ट जर सोप्या असतील, मुलांच्या लगेच बौद्धिक क्षमतेचा जर समजणारे असतील, तर शक्यतो आपण ते एका तासामध्ये संपवतो. परंतु सहसा एक चॅप्टर एका ह्याच्यामध्ये संपतच नाही. मराठी सारखा विषय संपेल, गणितासारखा विषय संपणार नाही, इतिहासासारखा संपणार नाही, कारण त्याच्यामध्ये मुद्दे जास्त असतात, एक्सप्लेनेशन असतं. म्हणून अपेक्षित वेळ काय आहे ना, अपेक्षित वेळेनुसार आपल्याला अध्यापन पद्धती वापरता आल्या पाहिजे. तुमच्याकडे असायला इतिहासाला दिलेल्या आठवड्यातल्या तासिका ठरलेल्या असतात, वर्षभरातल्या तासिका ठरलेल्या असतात, आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही भरमसाठ एकाच विषयाला किंवा एकाच विषयातल्या एकाच धड्याला तुम्ही अफाट वेळ घालवला तर चालेल का, नाही. त्यामुळं वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि तासिकांचं नियोजन आणि उपलब्ध तासिका, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला अध्यापन पद्धतीचा वापर करावा लागतो. जर नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरत असाल, त्याला वेळ लागत असेल, तर त्याचं तुम्हाला पुढच्या होणाऱ्या तासिकेवर परिणाम होऊ शकतो. मग त्याचं पण नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यामुळं कुठली पण अध्यापन पद्धती वापरली असं नाहीये. प्रत्येक अध्यापन पद्धतीमध्ये एक्सपेरिमेंट म्हणजे प्रायोगिक पद्धतीचा वापर आपण करून जमत नाहीये. त्यानंतर ना आपल्या आशयाची व्याप्ती सुद्धा खूप महत्वाची आहे. आशय किती मोठा आहे, कितपत आहे, त्याची व्याप्ती छोटी आहे की नाही, याचा आवाका घेऊन आपल्याला अध्यापन पद्धतीची निवड करावी लागत असते. या अध्यापन पद्धतीची निवड करत असताना आपण
त्या अध्यापन विषयाच्या जेवढा व्याप्ती आहे ते कितपत आहे, हा त्यामध्ये किती भागामध्ये आपण त्याचं अध्यापन करू शकतो, किती भागापर्यंत त्याचे तुकडे पाडू शकतो, याचा आपल्याला विचार करून या अध्यापन पद्धतींचा आपल्याला काय करावं लागतं, काय म्हणतात या अध्यापन पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर ह्या अध्यापन पद्धती निवडाव्या सुद्धा लागतात. त्यानंतर नाही अध्यापनाची उद्दिष्ट. आता प्रत्येक घटकाची आपली आपली काही ना काही उद्दिष्ट असतात. मग ती उद्दिष्ट तेवढ्या पद्धतीनं साध्य होतील की नाही, मग साध्य कोणती अध्यापन पद्धती वापरल्यानंतर न होईल याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. बरोबर आहे का नाही? जी अध्यापनाची उद्दिष्ट दिलेली आहेत ती उद्दिष्ट प्राप्त होत आहेत की नाही, ती पूर्ण होत आहेत की नाही, आणि ती पूर्ण होण्यासाठी या अध्यापन पद्धतीतून होतील की नाही हे सुद्धा पाहावं लागेल. आता मला उद्गामी पद्धत खूप आवडते, अवगामी आवडते. मग म्हणून मी सगळ्याच धड्याला, सगळ्याच पाठाला, सगळ्याच विषयाला ते लावून जमेल का? जमेल का? नाही. नाही. म्हणून अध्यापनाची उद्दिष्ट लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपल्याला अध्यापन पद्धती निवडावी लागते. आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग. आता तुमचा सहभाग 0चा असतो, पण तुमच्या सहभागावर आधारित मी जर अध्यापन पद्धती जर घेतली तर कसं होईल हो? इथं 10 वेळा सांगायला होते कळलं का, कळलं का, मग 20 मिनिटांनी आवाज येते, हा सर कळलं, पुढं जाऊ द्या. आहे का नाही? आहे का नाही? तुमचा सहभाग लय असतो, त्याच्यामुळे मला लय आनंद होते तुम्हाला शिकवत असताना. अशी माझी पहिलीच बॅच आहे की ज्यांनी एवढं तुरंत क्विकली असं रिप्लाय वगैरे दिलेले आहेत असे, आहे की नाही? लक्षात राहणारे व्याचे सरांचे. तुम्ही आमच्या लक्षात कसं राहणार, आहे का नाही? मग हे अध्यापनाचा सहभाग विद्यार्थ्यांचा खूप महत्वाचा. विद्यार्थ्यांचा जो सहभाग घेतो तो कसा असतो, कसा कसा सहभाग असतो माहिती आहे का तुम्हाला? विद्यार्थ्यांचा सहभाग आपण कशा कशा पद्धतीने घेऊ शकतो? त्यांना माहिती विचारायची, प्रश्न विचारायचे, त्यांना हा काय काय येतं ते विचारायचं, हा किंवा एखाद्या विषयासंबंधी त्यांना स्टोरी विचारायची, हम्म. माहिती विचारायची. ते सांगतात, कोणी कोणी घरातले किस्से सांगतं, कोण बाहेरचं सांगतं, नाही का असं. हा मग त्याला काय म्हणायचं? तो कसला सहभाग झाला विद्यार्थ्याचा? तो विद्यार्थ्याचा शाब्दिक सहभाग झाला. कसला झाला? शाब्दिक. शाब्दिक झाला. शाब्दिक. एकच मिनिट, 1 मिनिट. विद्यार्थ्यांनो एकच मिनिट, एक 5 मिनिटासाठी थोडं ब्रेक घेतो, तोपर्यंत परत येतो. फक्त 2 मिनिटं द्या मला. हो सर.
हॅलो. काही कारणानुसार आपण आजचा तास इथे थांबूयात. आपण राहिलेला नंतर न घेऊयात.